नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अळूची आमटी तयार करूया. अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतले आहेत. पाऊण वाटी तूर डाळ घेतली आहे. मोठ्या लिंबाच्या आकाराची चिंच घेतली आहे. ही चिंच आपण पाण्यात भिजवून ठेवूया. 4 ते 5 या प्रकारची अळूची पाने घेतली आहेत. आता आपण ही अळूची पाने चिरूया. सगळ्यात आधी याप्रमाणे अळूचा देठ काढायचा आहे. यानंतर ही पाने याप्रमाणे चिरायची आहेत. या पद्धतीने मी सगळी अळूची पाने चिरून घेते. 2 वाट्या भरून आठवड्या घेतल्या आहेत. या आठवड्यांची साले काढली आहेत. आता या पद्धतीने आपण चिरूया. या आठवड्यांचे आपण 2 ते 3 भाग करायचे आहेत. 5 ते 6 हिरव्या मिरच्या चिरल्या आहेत. अळूची पाने सुद्धा छान चिरून घेतली आहेत. चिंच सुद्धा आता चांगली भिजली आहे. या कुकरमध्ये ही डाळ घालून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतली. आता यामध्ये हे कच्चे शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि या आठवड्या घालूया. आता हा अळू घालूया. 2 मोठे चमचे मीठ घालते. चिंचेचा कोळ घातला आहे. चवीप्रमाणे थोडासा गूळ घातला आहे. आता 1 ते 1.5 तांब्या पाणी घातले आहे. या कुकरला झाकण ठेवून हा कुकर मी गॅसवर ठेवला आहे. या कुकरच्या 3 शिट्या आपण काढूया. 3 शिट्ट्या झाल्यावर मी कुकर बंद केला. आता कुकरची वाफ गेली आहे. आपण झाकण काढूया. आता यामध्ये आवश्यकतेप्रमाणे पाणी घालायचे आहे. हे 1.5 पातेले भरून पाणी घातले आहे. 3 ते 4 मोठे चमचे गरम मसाला घालते. 1 चमचाभर हळद घालते. आपण या आमटीमध्ये हिरव्या मिरच्या घातल्या होत्या, त्यामुळे आता 2 चमचे तिखट घातले आहे. या हिरव्या मिरच्या जास्त तिखट नसल्यामुळे तिखट पावडरसुद्धा घातली आहे. तुम्ही आवश्यकता असेल तरच तिखट घाला. ही आमटी आपण 5 ते 10 मिनिटे चांगली उकळूया. या आमटीला आता चांगली उकळी आली आहे. याला मी फोडणी घातली आहे. फोडणीचे साहित्य: थोडेसे तेल, 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, 1 सुकी मिरची, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 1 लहान चमचा हिंग पावडर घातली आहे. ही आमटी 5 ते 10 मिनिटे चांगली उकळून गॅस बंद करा. ही आमटी चवीला खूपच छान होते. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा. धन्यवाद.